मी काय सांगतो सर्वांनी लक्ष द्या. जसं डीसी सर्किट आहे तसं एसी सर्किट आहे. एसी सर्किटचे आपण 3 तुकडे केले, एसी फंडामेंटल, एसी सिरीज सर्किट, एसी पॅरलल. आज जे महत्वाचे फॉर्म्युले मी तुमच्या समोर लिहित आहे ना ते एसी फंडामेंटलचे. पोरं म्हणता मग एसी फंडामेंटलचे सगळे फॉर्म्युले सर कशाशी रिलेटेड आहेत? हे सगळे फॉर्म्युले एका वेव्हफॉर्मशी रिलेटेड आहेत. मग कशाला वेळ वाया घालता, आपण सुरूच करून टाकू. बाय द वे एसीचं मिनिंग काय असतं? एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे असा करंट ज्याचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बदलत राहतो, म्हणून तो त्याला वेव्हफॉर्म असते ना रे. असं काय करताय? द क्वांटिटी विच चेंजेस देअर बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कॉल्ड ॲज अन एसी. उतरायचा फॉर्म्युला नंबर 1 मध्ये. चला, सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे पोरो हो अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा. पोरो अँग्युलर डिस्प्लेसमेंटला तसं आपण लिहिता डब्ल्यू ने, पण याचं खरं प्रोनाउन्सिएशन आहे ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला असतो पोरो 2 × पाय × एफ. लक्षात राहू द्या. ओमेगाचा अजून एक फॉर्म्युला आहे 2 π/t. असं का? कारण फ्रिक्वेन्सीचा सेपरेट फॉर्म्युला 1/t असतो. अजून हे पण पाठ करा, आपल्या इंडियाची फ्रिक्वेन्सी जर 50 असेल ना बेट्यांनो, तो इंडियाचा ओमेगा असतो 314.15. पण जर फ्रिक्वेन्सी आपण 60 केली पोरांनो, तो ओमेगा बदलतो. ओमेगा होतो 376. आणि कधी पण पाठ करा, ओमेगाचं युनिट आहे रेडियन पर सेकंद. मॅक्झिमम टाइम इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, बेटा सांग बरं आपल्या इंडियामध्ये जेवढे काही जनरेटर वापरले जातात जनरेटरचं ओमेगा किती आहे सांगायचं. हे बघ ऐक, कान ओपन करून म्हणायचं ओमेगा आहे 314.15, युनिट आहे रेडियन पर सेकंद. दुसरी डेफिनेशन आहे पोरो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा आणि टाइम पिरियडचा बिलकुल जमत नाही, कारण ते दोघं इनव्हर्सली असतात. एफचा फॉर्म्युला 1/t. तुम्ही याला असं पण लिहू शकता, कसं? ओमेगाचा फॉर्म्युला 2πf असू शकतो, तर एफचा फॉर्म्युला ओमेगा पण 2π पण असू शकतो. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे पोरो हर्ट्ज किंवा आरपीएस. हर्ट्ज हे स्टँडर्ड युनिट आहे, तुम्ही त्याला आरपीएस म्हटलं तरी चालेल, रिव्होल्यूशन पर सेकंद. जसं की आपण आपल्या भारतामध्ये राहता, सो आपल्या कंट्रीची फ्रिक्वेन्सी पोरो 50 आहे बरं, जी बदलणं एवढं काही सोपं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पोरो, जी फ्रिक्वेन्सी असते ना ती वेव्हफॉर्मची उंची असते. वेव्हफॉर्मची जी उंची मेजर करता त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणता. चौथी डेफिनेशन आहे पोरो टाइम पिरियड. टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो T = 1/f. याचं जसं याचा उलटा पाठ हा, जसं एफला 1/t लिहिता येतं तसं टीला 1/f लिहिता येतं. टाइम पिरियड इज मेजर्ड इन सेकंद. उदाहरणार्थ आपल्या इंडियाची फ्रिक्वेन्सी जर 50 असेल ना बाळांनो, तर टाइम पिरियड असतो 0.02 सेकंद किंवा 20 मिली सेकंद. एक्झाममध्ये MCQ होतो, इंडियाची फ्रिक्वेन्सी 50 आहे तर टाइम पिरियड किती असेल? हे दोन्ही पण ऑप्शन चूज करायच्या, बोथ A and B वाला. त्याच्यात 0.02 सेकंद पण आहे आणि 20 मिली सेकंद आहे. मग पोरं म्हणतात मास्तर वेव्हफॉर्ममध्ये टाइम पिरियड कुठे असतो? आडवा असतो. जी वेव्हफॉर्मची लेंथ असते ना त्याला टाइम पिरियड असं म्हणतात, म्हणून तर याचं आणि याचं बिलकुल जमत नाही. चौथ्या डेफिनेशनचं नाव आहे पोरो इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय? एखाद्या सायकलवर, ऐका बरं, एखाद्या सायकलवर जी व्हॅल्यू केव्हा पण मेजर केली जाते डोळे बंद करून, त्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणतात. जसं की व्हीचा फॉर्म्युला असतो Vm sin ωt, खूप फेमस फॉर्म्युला आहे बरं. आणि आयचा फॉर्म्युला असतो Im sin ωt. परत एकदा सांगतो, V कॅन बी रिटन ॲज Vm sin ωt. गाणं पाठ केल्यासारखं करायचं अरिजित सिंगचं, समजलं का? व्हीचा फॉर्म्युला Vm sin ωt, आयचा फॉर्म्युला Im sin ωt. पोरं म्हणतात मास्तर साईन का घेतलं? अरे आपली वेव्हफॉर्म साईन आहे ना राव, म्हणून साईन घेतलं. चला ठीक आहे. पाचवी डेफिनेशन आहे पोरो RMS व्हॅल्यू. RMS व्हॅल्यूला एक तर VRMS घेतलं किंवा IRMS घ्यायचं. VRMSचा फॉर्म्युला असतो Vm/√2. IRMSचा फॉर्म्युला असतो Im/√2. 1/√2 जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये पुट केला 0.707 × Vm किंवा 0.707 × Im. एक रिक्वेस्ट करतो पोरो, व्होल्टेज असेल तर व्होल्टेजच घ्या, करंट असेल तर करंटच घ्या, मध्ये दुसरं काही घेऊ नका. कोणती झाली? पाचवी RMS व्हॅल्यू. मी 6व्या डेफिनेशनकडे येत आहे. 6व्या डेफिनेशनचं नाव आहे ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू एक तर VAV ने दाखवतात किंवा IAV ने दाखवतात. VAVचा फॉर्म्युला 2/π × Vm. IAVचा फॉर्म्युला 2/π × Im. जर तुम्ही कॅल्सीमध्ये 2/π पुट केला आन्सर येतं 0.637. सो 0.637 × Vm किंवा 0.637 × Im. याचा कन्व्हर्जन फॅक्टर MCQ मध्ये विचारला जातो.
व्हॉट इज द कन्वर्जन फॅक्टर ऑफ RMS व्हॅल्यू 0.707, ॲव्हरेज व्हॅल्यू 0.637. पोरं म्हणतं मास्तर झालं का? नाही, 2 राहिले. 7वा फॉर्म फॅक्टर. पोरो आपण असो की आपण नसो, भरपूर वर्षापासून फॉर्म फॅक्टर कधीच बदललेला नाहीये. फॉर्म फॅक्टर हा फिक्स असतो, रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात ना त्या बदलत नाहीत. पोरं म्हणतील मास्तर हा फॉर्म फॅक्टर कोणाचा आहे? वेव्हफॉर्मचा आहे. फॉर्म फॅक्टर तिथेच असतो जिथे वेव्हफॉर्म असते. वेव्हफॉर्म नसेल तर फॉर्म फॅक्टर नसतो. आणि जे 8वी डेफिनेशन आहे त्याला म्हणतात पीक किंवा क्रिस्ट फॅक्टर. पीक किंवा क्रिस्ट फॅक्टरला पोरो एक तर KP किंवा KCने शो केलं जातं, जिची स्टँडर्ड व्हॅल्यू √2. जर तुम्ही √2 कॅल्सित पुट केला, अँसर शुड बी 4.414. ही पण व्हॅल्यू पोरो कधीच बदलत नाही, रिमेन्स कॉन्स्टंट असते. अंडरस्टँड? हे झाले तुमचे AC फंडामेंटलचे एकदम बेसिक फॉर्म्युलीज. समजलं का सर्वांना? येस और नो?